क्वेश्चन 5 काय सांगतोय पहा. लेट एन बी अ लाईन अँड डी बी अ पॉईंट नॉट ऑन एन. आता आपण आधी एक रफ फिगर ड्रॉ करूया. एक लाईन ड्रॉ करायची आहे, तिला नाव द्यायचं आहे लाईन एन. ही असणार आहे लाईन एन. आणि एक डी पॉईंट घ्यायचा आहे जो की एन लाईनवरती नसणार आहे. ॲज युजल आपण जसं पॉईंट घेतो, पॉईंट डी. ड्रॉ अ लाईन यस पॅरलल टू एन थ्रू डी. ओके, एक लाईन एस ड्रॉ करायची आहे जी कुठे गेली पाहिजे, डी मधून पास झाली पाहिजे. हिला नाव काय द्यायचं आहे, एस. आता नाव कनेक्ट डी टू एनी पॉईंट क्यू ऑन लाईन एन. ओके, हा डी काय करावं लागणार आहे, क्यू पॉईंट सोबत जॉईन करायचा आहे. आणि हा क्यू पॉईंट कुठेही असू शकतो या लाईन एन वरती. पिक एनी ॲडिशनल पॉईंट टी ऑन यस. यस लाईनवरती एक कुठलाही अजून एक पॉईंट घ्यायचा आहे, त्या पॉईंटला नाव द्यायचं आहे टी. ओके, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू डी क्यू. डी क्यू ही आपली ऑलरेडी बनवलेली लाईन होती आणि ह्या लाईनला पास होणारी पॅरलल असणारी लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे फ्रॉम टी. आणि लेट दिस लाईन मीट यन ॲट यस. मग ही लाईन या लाईनला पॅरलल आहे, तर ही कुठपर्यंत येईल. जर समजा आपण इथून लाईन पॅरलल ड्रॉ केली टीमधून, तर ही लाईन जिथे यनला मेट होईल त्या यन पॉईंटला नाव द्यायचं आहे यस. यस नाव द्यायचं. आणि आता सांगितलं आहे की व्हॉट फॉर्म इज इनक्लोज बाय टू पॅरलल सेट्स ऑफ लाईन्स. म्हणजे ही फायनल फिगर जी बनते ही कोणती बनते हे आपल्याला सांगायचं आहे. तर आता इथं पाहून आपल्याला कळतं आहे की ही लाईन काय बनते, पॅरलेलोग्राम बनत आहे. मग आता ड्रॉ कसं करणार आहे याला. आता मी पटकन एक रफ फिगरमध्ये तुम्हाला सांगतो की ड्रॉ करण्याच्या स्टेप्स कोणत्या असतील. सगळ्यात आधी आपण काय करणार, एक लाईन एन ड्रॉ करणार. लाईन एनला यस पॅरलल ड्रॉ करायचे पॉईंट डीमधून, तर एक पॉईंट डी आधी घेणार आपण. ओके, आता इथं काय करावं लागणार आपल्याला, एन पॉईंटवरती एक पॉईंट घ्यावा लागेल, त्याला नाव द्यावं लागेल क्यू. आणि या क्यूमधून पास होणारी एक लाईन ड्रॉ करायची. म्हणजे आता मी स्केलचा यूज करत नाही, एक लाईन ड्रॉ करायची. आता इथं लाईन ड्रॉ केल्यानंतर काय करावं लागेल, इकडून आपण एक आर्क घेणार आणि सेम आर्क इकडच्या बाजूला ड्रॉ करणार. ह्या आर्कमधलं जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच इथं डिस्टन्स घेणार आणि इथं एक आर्क ड्रॉ करणार आणि ह्या दोन पॉईंटमधून पास होणारी एक लाईन ड्रॉ करणार. आता ही लाईन इथून पास झाली पाहिजे ह्या पॉईंट्समधून दोन्ही पण. ठीक आहे, आता काय करायचं, एक सेम पॉईंट टी घ्यायचा आहे आणि ह्या टीमधून पास पॅरलल लाईन ड्रॉ करायची इथं. तर हे जेवढं डिस्टन्स होतं, कंपास घेणार आपण, जेवढं डिस्टन्स होतं तेवढंच डिस्टन्स इथं ड्रॉ करायचं आहे. आणि ह्या दोन पॉईंटमधलं डिस्टन्स जे असणार आहे तेच डिस्टन्स इकडं ॲज इट इज कॉपी करायचे. आणि ह्या दोन लाईन्समधून पास होणारी एक लाईन आपण अशी ड्रॉ करून देणार. आणि ही लाईन जिथे इंटरसेक्ट होईल त्या लाईनला आपण नाव देणार पॉईंट यस. ओके, आता हे ॲक्च्युअलमध्ये आपण फेअर फिगर कशी ड्रॉ करायची हे पाहूयात. ठीक आहे, सुरुवात कुठून करावं लागेल, आपल्याला दोन गोष्टींची गरज पडेल, स्केल आणि कंपास. एक स्केल आणि एक कंपास घेऊयात. ठीक आहे, आता काय करूया, एक लाईन ड्रॉ करूया, लाईन एन. लाईन एन. आपल्याला इथे एक क्यू पॉईंट घ्यावा लागेल आणि एक डी पॉईंट घ्यायला सांगितलेलं आहे आउटसाईड लाईन एन. तर इथे एक डी पॉईंट घेऊया. आता हे दोन्ही पॉईंट काय करायचे, जॉईन करून घ्यायचे. ओके, आता काय करायचं, कंपास घ्यायची
एक रिजनेबल डिस्टन्स घ्यायचं, एक आर्क ड्रॉ करायचा. सेम डिस्टन्स, ही डिस्टन्स चेंज होऊ द्यायचं नाही आहे. डी पॉईंटवरती यायचं आणि एक आर्क ड्रॉ करायचा. आता याचे जे इंटरसेक्शन्स आहेत त्या इंटरसेक्शन्समधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं किती आहे, आणि ॲज इट इज डिस्टन्स इथं कॉपी करायचं. आता आपल्याकडे 2 पॉईंट आहेत, हे दोन्ही पॉईंट जॉईन करून घ्यायचे. हे दोन्ही पॉईंट काय करायचे, जॉईन करून घ्यायचे. तर या लाईनला नाव काय आहे, लाईन एस. लाईन एस. आता नेक्स्ट काय सांगितलं, या लाईन एस वरती एक टी पॉईंट घ्यायचा आहे कुठेही, याला नाव देऊयात आपण पॉईंट टी. या टी पॉईंटमधून एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे कुठे, या डी क्यूला. आता हे कसं करायचं, तर आता पुन्हा काय करूया, सेम कंपास घ्यायचे आणि हे जेवढं डिस्टन्स होतं तेवढंच डिस्टन्स आपण इथं ड्रॉ करून घ्यायचे. एक आर्क ड्रॉ करून घेऊ आणि आता ह्या इंटरसेक्शन पॉईंट्समधलं जे डिस्टन्स होतं ते डिस्टन्स मेजर करूयात. किती डिस्टन्स आहे ह्या 2 पॉईंट्समध्ये, तेवढं डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं. आणि सेम काय करायचं, इकडे एक आर्क ड्रॉ करायचा, इथं ठेवायचं, इकडच्या बाजूला एक आर्क ड्रॉ करायचा. ओके. आता आपल्याकडे हा पॉईंट आहे, टी पॉईंट होता. आता ह्या दोन्ही पॉईंटमधून पास होईल अशी काय करायची, एक लाईन ड्रॉ करायची. पॉईंट हा, पॉईंट हा, हे दोन्ही लाईन या पॉईंटमधून पास होणारी लाईन ड्रॉ करायची. तर लाईनला काही नाव द्यायची गरज नाही आहे, कारण आपण इथं ज्या ही लाईन पास होताना ज्या पॉईंटला लाईन एनला इंटरसेक्ट होईल तिथं नाव काय द्यायचं आहे, यस नाव द्यायचं. ओके. आता आपली फिगर कंप्लीट झालेली आहे. आपण मगाशी पण विसरलो होतो नाव द्यायचं, इथं फेअर फिगर नाव देऊन ठेवायचं, फेअर फिगर. ओके. आणि ही कोणती असते आपली, रफ फिगर. आता तुम्ही जर पाहिलं तर हा जो DTSQ आहे, DTSQ काय बनवतोय, इथं पॅरलेलोग्राम बनवतोय. काय बनवतो आहे, पॅरलेलोग्राम. मग आपला जो सेकंड क्वेश्चन होता, व्हॉट फॉर्म इज इनक्लोज बाय 2 पॅरलल सेट्स ऑफ लाईन, तर तुम्ही लिहिणार इथं पॅरलेलोग्राम. ओके. जर काही कळलं नाही तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा, पॉज करून प्रॅक्टिस करा. ठीक आहे. थँक्यू.